नमस्कार, मी अंकिता अशोक कांबळे. लाडकी मराठी राजभाषा दिन 2026 याकरिता मी माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मराठी तू मला शिकवलंस. आयोजक आहेत युट्यूब चॅनल. कवितेचं शीर्षक मराठी तू मला शिकवलंस. माझ्या मराठी माते अगं किती लिहावं तुझ्यावरती, महिमाही तुझा तेवढाच, मी तेवढीच आहे कीर्ती, तेवढीच आहे कीर्ती. आई सोबत एबीसीडी गिरवताना रुसलीही नाहीस कधी. आईच्या वात्सल्याची ऊब तू मॉडर्न युगात समजायला मात्र साधी. मराठी तू मला शिकवलंस आदर्शाची बिंदू घडावेत म्हणून, मजबूत इराद्यांना गवसते वाट तुझी सोबत लाभली म्हणून. मराठी साहित्यातील प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानते. डगमगलेच आयुष्याच्या पायवाटेवर तर आठवून जिद्दीने लढते. अभंगातली वाणी जात्यावरची गाणी, अभंगातली वाणी जात्यावरची गाणी, मराठी माणसाचा ध्यास होते. चंदनाच्या टिळ्यापासून साहित्याच्या मळ्यापर्यंतचा अखंड दरवळणारा सुवास होते, अखंड दरवळणारा सुवास होते. खचणाऱ्या मनाला उभारी देत नक्षीदार तू घडवलंस, खचणाऱ्या मनाला उभारी देत नक्षीदार तू घडवलंस. आईच्या स्तवलीला तुळस म्हणायला मराठी तूच मला शिकवलंस, मराठी तूच मला शिकवलंस. नानाविध रूपांनी तुझ्या मुलूक अखंड हा सजला, नानाविध रूपांनी तुझ्या मुलूक अखंड हा सजला. मराठी नऊवारीवर तुझ्या फेटा मात्र दिमागदार दिसला, फेटा मात्र दिमागदार दिसला. साहित्य पर्वाचं सौंदर्य हात धरून दाखवलंस, साहित्य पर्वाचं सौंदर्य हात धरून दाखवलंस. आणि शब्दांना कवितेत गुंफायला मराठी तूच मला शिकवलंस, मराठी तूच मला शिकवलंस. धन्यवाद.